सौभाग्यप्राप्ती, ऐश्वर्य, सुखसमृद्धी यासाठी हरितालिका व्रत केले जाते. जन्मोजन्मी अखंड हवेपण असावे, सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते. कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात. हरितालिका व्रत म्हणजे काय? सौभाग्यप्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य, सुखसमृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते. आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यावरून तृतीया चतुर्थी संमेलित दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला वैधव्य येत नाही आणि मुलनातवंडांनी वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे. या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत आचरावे अशी सूचना केली असेही सांगितले जाते. हरितालिका व्रताचे नियम. हरितालिका व्रत करत असताना खालील नियम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला व्रताचे फल तुम्हाला निश्चितच मिळेल. हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावे. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते. वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरितालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते. घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांबा ठेवावा. पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मध्ये उठावे लागणार नाही. हरितालिका व्रत करताना खास पत्री म्हणजे पाने आणि फुले लागतात. त्याची सोय आधीपासून करण्यास सुरुवात करावी म्हणजे धावपळ होणार नाही. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तरपूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळुवारपणे करावे. मूर्तीवर फुले उडवू नये. हलकेच फुले व्हावीत. देवीवर पाणी फुलांनी शिंपडावे. देवाला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता उजव्या हाताने हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा याच्या चिमटेने व्हाव्यात. विड्याची पाने, उतानी व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत व सुपारी ठेवावी. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा. देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा म्हणजे निरांजन उजव्या बाजूला ठेवावा. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरांजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती, निरांजन, कापूरआरती ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. श्री हरितालिका व्रत कथा वाचावी. त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्या. आरती म्हणावी. त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. उत्तरपूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले, पत्री, समुद्र, नदी, तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित कराव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून व्रताचे पारणे करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून सुखकारक, सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे. प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत. पतीचे प्रेम कायम राहावे, पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात.